चला तर मित्रांनो, पुन्हा तुझं स्वागत आहे व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ ते ना तुम्हाला सांगू का, ते माझ्या घरी बोक्या होता. सॉरी हा, ते जरा सर्दीमुळं जरा आवाज बसलाय, त्याच्यामुळं ते जरासा आवाज जरासा हे येईल. पण जरा ॲडजस्ट करा, काही नाही, सर्दी झाली काही नाही, बाकी करा घ्या. तर फक्त आज मला एवढं सांगायचं की ते ना आमच्या घरी एक बोक्या होता. बोक्या म्हणजे एक मांजर होतं, लई लई ह्याचं हे होतं. आता फक्त जग्गू आहे आमच्या इथं. जग्गूनं त्यांचं तुम्हाला तुम्ही त्याचा मागचा व्हिडिओ बघला असाल ना, त्याच्यामध्ये आहे बघा. त्याच्यामध्ये आहे. मग लई 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 लाडाचं होतं ते, एकदम भारी. काय नाही, आता थंडी आहे, जरा बसतो जरा बाहेर आहे ना, जरा बसलं ना जरा बरं वाटते. ऊन छान आहे आज एकदम. काय नाही मित्रांनो, बसलो इथं निवांत. ऊन गोड लागते आज, पण जास्त ऊन बरोबर नाही, चक्र येतात. नाही तर आता जरा तब्येत खराब आहे, त्याच्यामुळं ना आवाज असा जरा सर्दीमुळं काही सुचत नाही. पण मित्रांनो, सर्दी ना तुम्हाला सांगतो, सर्दी फक्त 2 दिवसाची असते. 2-3 दिवसाची सर्दी असते, त्याच्यानंतर काही नाही. म्हणून लोक गोळ्याच का घेतात की मला कळत नाही. तर सर्दी आहे म्हणलं ना, तर एक तर हे बघा, कमीत कमी 3 दिवस तरी सर्दी असते. 3 दिवस सर्दी असते म्हणजे ते निघून जाते. त्याच्यामुळं ना गोळ्या वगैरे घेऊन ते काय गोळ्या वगैरे तात्पुरतं आपल्याला ते हे करते, काय म्हणतात, तात्पुरतं ना आपल्याला हे करते, रिलीफ करते, म्हणजे असं आराम देते. पण जास्त पण नाही गोळ्या घ्यायच्या कधी. मी तर आतापर्यंत कधी गोळी घेतली नाही. काल एखादी घेतली होती बस, ती कारण ते घरचे जरा फोर्स करू लागले, घे बाबा घे, अजून वाढल. मग त्याच्यामुळं काल रात्री घेतली होती, आता नाही घेतली. काय नाही, होऊन जाते. मला वाटतं तीन दिवसाची आहे ना, 3 दिवस सण करा ना बे. 3 दिवस सण केल्यानं काय होते? 3 दिवसाची सर्दी आहे, मस्त सण करायची आरामात. मस्त 3 दिवस सुट्ट्या घ्यायच्या, कामावरून आराम करायचा. 3 दिवसांत होऊन जाते बरोबर. जरा असं अंग गरम असते, मग काय नाही होत. त्याच्यामुळं ना जरा सर्दी, खोकला, ताप हे टेम्पररी असतात, तात्पुरते येतं तर निघून जातात. 2-3 दिवस कमीत कमी, जास्तीत जास्त 3 दिवस आहेत, कमीत कमी 1-2 दिवस राहते, मग निघून जाते. ह्याच्यामुळं टेन्शन नाही घ्यायचं. गोळ्या वगैरे घेत राहू नका, गोळ्यानं शरीर खराब होते जास्तीच. त्याच्यामुळे गोळ्या घेऊ नका, नाही तर लय अवघड होते. बसलो मित्रांनो निवांत. आता उन्हाळ्यात बघा ना, एवढा त्रास होतो ना. आता उन्हाळ्यात ना, आता इथं एवढं मोठं जंगल झालं आहे बघा, तुम्हाला दिसत असं एवढं मोठं जंगल झालं आहे. आणि तर उन्हाळ्यात ना काहीच नसते, सगळं वाळून जाते. आणि असं एक मैदान होते, पोरं मस्त खेळतात संध्याकाळी, बरं वाटते तेव्हा उन्हाळ्यात. पण आता ते थंडी आणि पावसाळ्यामध्ये हिरवंगार असते, त्याच्यामुळं ते जरा ही यायची बियायची भीती आहे. त्याच्यामुळं बाकी सर्दी भिऊ नका मित्रांनो. तुम्हाला कोणा सर्दी झाली तर काळजी घ्या, आराम करा, हेल्दी खा. चालवायची ना गाडी, मग तुला येत नाही का चालवायची? तर मित्रांनो, आता ना चांगलं वाटायला, उन्हात बसलं की जरा बरं वाटतं. त्याच्यामुळं ऊन घेणं गरजेचं आहे. आणि सकाळचं ऊन कधी पण हे असते मित्रांनो, म्हणजे कवळ ऊन असते, आणि ते आपल्या शरीरासाठी हेल्दी असते, म्हणून चांगली गोष्ट आहे. तर कधी पण सकाळी उठलं तर उन्हात बसत राहा. उन्हात बसले की मग जरा बरं वाटते. आपण ना गच्चीवर जाऊ आणि मग करू. इकडे सगळेजण असं व्हिडिओ करताना काय नाही, मला वाटते की सगळेजण बघतात. बघतात सगळेजण तोंडाकडंच, काय दिसते काय माहीत की व्हिडिओमध्ये येणार. यांनी व्हिडिओ बघाव हे की नाही. पप्पा, बापरे, बापा चलता भी नाही गेले यार.
काय चाललंय मित्रांनो, आलो मी गच्चीवर. रिलॅक्स ऊन घेत राहा. मित्र गेला अरे, ते असलं जरा बरं वाटलं असतं. बाकी काय नाही. बाकी सर झालं, टेन्शन घेऊ नका, काय होत नाही. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या सहकार्यानं आज ना ते तुमच्या अशा यूट्यूबनं फेसबुकनं इंस्टाग्रामनं अशा प्रेमा एवढं मोठं प्रेम दिलं आहे. तर त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांचा थँक्यू. आता कुठंतरी एक अशी उमेदची किरण अशी यायली की ठीक आहे, व्हिडिओ बघायलेत. त्याच्यामुळं खूप चांगलं वाटायले. आणि आशा करतो की असंच तुमच्यापर्यंत तुम्हाला हसवल आणि तुमच्यापर्यंत एक चांगलं असं मार्गदर्शन, एक चांगलं असं म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे असं काही निराशा न देण्याची मी हे करतो, म्हणजे प्रयत्न करत राहील मी. तर असंच प्रेम राहू द्या, सपोर्ट करा. आणि खरं तर ना गलीत खूप जण बघायलेत व्हिडिओ, माहिती आहे का, खूप जण. आता ना काल का परवा दिवशी माझा मित्र होता. तर त्याने म्हणला, बाबा व्हिडिओ करायला असतो, तुझे व्हिडिओ यायलेत. ते ह्याच्यावर यायलेत म्हणे, ते फेसबुक बघते ते फेसबुकवर यायलेत म्हणे व्हिडिओ. तर बघले मी, थँक्यू म्हणलं त्याला. भावा बघत राहा. आणि मला कमेंट करून म्हणजे सांगा तुम्ही व्हिडिओ कुठपर्यंत चालला आहे, मला ते बी कळायला पाहिजे ना की माझे व्हिडिओ कुठपर्यंत चालला आहे, कोण बघायला. मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्ही. आणि येत राहील व्हिडिओ, तुम्हाला असेच व्हिडिओ येत राहील. होईल तेवढं माझ्याजवळ कंटेंट नाही एक, तर त्याच्यामुळं मी आता सध्याला नॉर्मली व्हिडिओ बनवतो. ज्या दिवशी कंटेंट येईल ना त्या दिवशी मग आपले रेग्युलर तुम्हाला आवडण्यासारखे व्हिडिओ येतील. सध्याला मी ना आपले कंटेंट शोधायलो, म्हणजे काय असं करू की तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचा. तर त्याच्यामुळे मी कंटेंटचा मार्गावर आहे. जे कंटेंट भेटला ना त्या दिवशी तुम्हाला समजेल. आणि त्या दिवशी मी प्रॉपर व्हिडिओ जे कंटेंटनुसार होते ते व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत. आता बस काही नाही, नॉर्मली व्हिडिओ येतात आपले, जास्त काही नाही. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, असंच प्रेम देत राहा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा. आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. तर आता सध्याला तर कंटेंट नाही मित्रांनो, खरं तर मला कारण ज्या दिवशी कंटेंट येईल ना त्या दिवशी प्रॉपर व्हिडिओ येतील आपले. आणि चॅनलवर राहा, कंटेंट लवकरच येणार आहे. तर सध्याला आपल्याला एक चॅलेंज घ्यायचं आहे. ते चॅलेंज पूर्ण करायचा प्रयत्न करू आपण. आणि ते चॅलेंज आपलं 50 दिवसाचं चॅलेंज राहणार आहे, 50 डेजचा चॅलेंज राहणार आहे. तर त्या जर्नीमध्ये सोबत राहा. काही दिवसात ते मी शेअर करणार आहे तुमच्यापर्यंत. तर म्हणजे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओ येत राहील तुमच्यापर्यंत. तर काही दिवस थांबा, आपला जो चांगला कंटेंट येणार आहे त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करून ठेवा फेसबुकवर, इंस्टाग्रामवर. आणि व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला मजा येईल, हसू येईल. तर मला वाटते माझ्या व्हिडिओनं एक जरी कोणी जर असं इम्प्रेस झालं, म्हणजे खुशी भेटत असेल तर ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. कारण माझ्यामुळे कोणाला तरी हसू येते आणि कोणतरी एंटरटेनमेंट म्हणजे तो होते तुम्ही. तर त्याच्यामुळे ते बी छान वाटायला मला. बाकी मग आपल्या नॉर्मली जी माझी लाईफ आहे त्या लाईफवर तर करते ती. काय अशी काय लाईफ नाही की तुम्ही जगापर्यंत त्याला दाखवू शकतो. अशी काय लाईफ नाही की मी असं काही मोठं काही कसं काय हे नाही. का तर मी एक असं डिग्री घेतली पण जॉब वगैरे काहीच नाही, त्याच्यामुळे मी घरी बसू नये. तुम्हाला ना त्याच्यामध्ये तुम्हाला काय असं एंटरटेन होणार नाही तुम्ही, आणि काही व्हिडिओ असे बघणार नाही तुम्ही. त्याच्यामुळं मग तरी पण मी प्रयत्न करेल
काही नवीन जास्त तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल, जगापेक्षा वेगळं काही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल. तर त्याच्यामुळं ना चॅनलवर राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत राहील व्हिडिओ तुमच्यापर्यंत. आपल्याला 1K सबस्क्राईबपर्यंत जायचं आहे. ते चॅलेंज घेतलं आहे. चॅलेंज आपल्याला एवढ्या वर्षापर्यंत आपल्याला चॅलेंज पूर्ण झालं पाहिजे. मग त्याच्यामुळं हा व्हिडिओ आहे. मला माहिती आहे करतील सपोर्ट मला, तर ठीक आहे. आणि येईल एक चॅलेंज आहे, ते चॅलेंज काही दिवसानं तुमच्यावर रिलीज करणार आहे. तर चॅलेंजची वाट बघा, लवकर येईल ते चॅलेंज आणि 50 डेजचा चॅलेंज राहणार आहे. तर चॅनलवर राहा आणि चॅनलला असेच प्रेम देत राहा. फेसबुकला पण आहे मी. तर मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आताच्याला एवढंच होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा. आणि कमेंट पण करा जर तुम्हाला काही मजामध्ये काही इम्प्रूव्ह करण्याची गोष्ट काय आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मला सांगा की त्याच्यामध्ये काय तू काय करू शकतो. त्याच्यामुळे जे काही तुमचं जे मार्गदर्शन आहे ते मी एक्सेप्ट करून घेईल. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त. आणि तुमच्या एका सबस्क्राईबनं खूप काही होऊ शकते. तर थँक्यू सो मच. आतापर्यंत ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचं धन्यवाद मनापासून. थँक्यू. तुमचं असंच प्रेम असू द्या माझ्यावर. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आताच्याला एवढंच होतं. आता खरं तर मला भूक लागली जोराची, तर मी जेवण करून येईल आणि वेट करा ना नेक्स्ट ब्लॉगचा. संध्याकाळी येईल ब्लॉग आपला. तर चॅनलवर राहा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. स्वतःची काळजी घ्या, आई बापाची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या जास्त, आई बापाची बी घ्या. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.